पत्नीचे घरमालकासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून इसमानं घरमालकाची हत्या केली। यवतमाळ जिल्ह्याच्या नेर येथील ही घटना आहे। विशेष म्हणजे तब्बल 2 वर्षांनंतर पोलिसांनी या हत्या प्रकरणाचा छडा लावला असून आरोपीला अटक केली आहे। योगेश शालिक भेंडे असं मृताचं तर संजय अमरसिंग आडे असं मारेकऱ्याचं नाव आहे। 28 जानेवारी 2022 रोजी मृतक हा घरून बाहेर पडला होता। रात्री उशिरापर्यंत मुलगा घरी परत न आल्यामुळे कुटुंबियांनी सर्वत्र शोधाशोध सुरू केला। दरम्यान दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजताच्या सुमारास योगेशचा मृतदेह लासिना ते खुई शिवारात रस्त्याच्या कडेला काही लोकांना आढळून आला। मृतकाच्या गळ्यावर दोरीच्या खुणा, छातीवर जखमीच्या खुणा, चेहऱ्यावर रक्ताचे डाग आढळून आले। युवकाची आत्महत्या घातपात असल्याचा संशय पोलिसांना आला। त्यावरून लालखेड पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला। प्रकरणी लालखेड पोलिसांनी आरोपी संजयला 28 डिसेंबरला अटक केली। 2 दिवसांचा PCR मिळाल्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली।